नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 13 तारखेला म्हणजेच उद्या 13 फेब्रुवारी 2026 वार शुक्रवारच्या दिवशी एकादशी आहे. ही विजया एकादशी आहे. या एकादशीचे खूप जास्त महत्त्व असते. मूळ नक्षत्रात ही एकादशी येते. ही एकादशीचा उपवास केल्याने आपल्या आयुष्यातून पाप, अडचणी, दुःख, दरिद्री, गरिबी, रोग, आजार, व्याधी नष्ट होतात. जीवनातले दुःख संपते. या दिवशी आपण आपल्या देवघरात हा नैवेद्य दाखवायचा आणि त्यासोबतच या मंत्राचा जप सुद्धा आपल्याला करायचा आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला तो नैवेद्य सुद्धा सांगणार आहे आणि तो मंत्र सुद्धा सांगणार आहे, ज्याच्या जपाने, जो नैवेद्य दाखवल्याने आपल्या आयुष्यातील दुःख, अडचणी संपले जातात. मित्रांनो, या दिवशी तुम्हाला जर तुमचा उपवास असेल तरी तुम्ही हा नैवेद्य दाखवायचा आहे आणि उपवास नसेल तरी तुम्ही हा नैवेद्य दाखवू शकता. हा नैवेद्य म्हणजे लक्ष्मीचा आणि विष्णू भगवानाचा आवडीचा नैवेद्य. हा नैवेद्य म्हणजे दुधाचा. दूध आणि साखर मिश्रित ते गोड दूध तुम्हाला देवघरात दाखवायचं आहे. आणि जमत असेल जर खीर केली तर अतिउत्तम, कारण लक्ष्मीला आणि महादेवाला आणि विष्णूला खीर अत्यंत प्रिय आहे. म्हणून तुम्ही खीर करू शकत असाल तर खिरेचा नैवेद्य दाखवा. खीर नसेल जमत, करू शकत नसाल तर फक्त दूध, त्यामध्ये चिमूटभर साखर टाकून तो नैवेद्य तुम्हाला सकाळी संध्याकाळी केव्हाही देवघरात दाखवायचा आहे. नैवेद्य दाखवल्यानंतर तिथे हात जोडून नमस्कार करायचा, प्रार्थना करायची, जीवनातले दुःख, अडचणी, संकट, समस्या दूर कर म्हणून अशी प्रार्थना करायची. त्यासोबतच माळ घ्यायची आणि संपूर्ण एक माळ या मंत्राचा जप करायचा. हा मंत्र खूप चमत्कारी, खूप शक्तिशाली आणि याच्या जपाने आपल्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर होतात. हा मंत्र म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. अगदी सावकाश हळुवारपणे या मंत्राचा जप नैवेद्य दाखवून नक्की करा. तर मित्रांनो, विजया एकादशीचा हा दिवस विसरू नका. उपवास जमत असेल तर उपवास करा आणि हे 2 कामं नक्की करा. धन्यवाद. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.